बदलापूरमध्ये गेल्या 7 वर्षांपासून आरोग्य सेवेत एक उल्लेखनीय उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून टीबीग्रस्त रुग्णांना मोफत पोषण आहाराचे वाटप केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या टीबी मुक्त भारत या संकल्पनेनुसार टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत किरण भोईर यांनी बदलापूर ग्रामीण रुग्णालय आणि दुबे रुग्णालयातील सर्व टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे। या उपक्रमांतर्गत रुग्णांना नियमित पोषण आहार देऊन त्यांच्या आरोग्य सुधारणावरती विशेष भर दिला जात आहे। गेल्या 7 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम अनेक रुग्णांसाठी आधार ठरत आहे। यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनीही या कार्याचं कौतुक करत स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून समाजातील इतरांनीही पुढे येऊन अशा उपक्रमांना हातभार लावावा असे आवाहन केले। टीबी मुक्त भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून आरोग्य सभापती किरण भोईर यांचा हा उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। सोबतच किसान कन्या जन्म स्वागत या उपक्रमांतर्गत आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून नवजात कन्यांच्या आगमनाचे आनंदाने स्वागत करत त्यांना नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी बेबी केअर किट प्रदान केले। दिनांक 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन असतो आणि या निमित्ताने आजपासून आपण कुळगाव बदलापूर शहरातील सर्वच टीबी रुग्ण क्षयरोग रुग्ण असेल आपण त्यांना दत्तक घेऊन त्यांना संपूर्ण पोषण आहार देण्याची जबाबदारी ही आमच्या माध्यमातून करणार आहोत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब गेल्या काही वर्षापासून हा क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्यांनी जे आवाहन केलं आहे की प्रत्येक नागरिकांनी एक रुग्णाची जरी जबाबदारी घेतली तरी देखील हा क्षयरोग आपण पूर्णपणे मुळासकट आपण त्याला फेकून देऊ शकतो। त्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही मागील 7 वर्षापासून क्षयरोगांची आम्ही जबाबदारी स्वीकारून त्यांना संपूर्ण पोषण आहार देण्यासाठी या ठिकाणी काम चालू केलेले आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की एक दिवस हा टीबी हारेल आणि देश जिंकेल। आणि त्यासोबतच आजच्या या दिवशी आदरणीय आमच्या बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे या ठिकाणी उपस्थित होत्या। खरोखरच त्यांचं मनापासून मला अभिनंदन केलं पाहिजे की त्या जर असताना आणि आरोग्य सभापती म्हणून जबाबदारी मला स्वीकारताना काहीच वाटत नाही, कारण की त्यांच्यासारखे सक्षम आमच्या पाठीशी असताना आम्हाला नक्कीच पाहिजे तेवढा निधी पाहिजे तेवढे कामं या ठिकाणी मिळत असतात। त्यामुळे असं पाठबळ असल्यामुळे कोणतंही काम आम्हाला साधं काम कोणतंही काम असेल आम्हाला अतिशय साधं आणि सोपं वाटतं। आणि विशेष म्हणजे आज आपण जे जन्माला आलेल्या मुलींचं स्वागत करतो की किसान कन्या जन्म स्वागत आमदार किसन कथोरे यांच्या नावाने यांच्या संकल्पनेतून ही आपण योजना इथे बदलापूरमध्ये खास करून चालू केली। आणि आज अतिशय मी स्वतःला भाग्यवान समजेल की 1600 मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं। आणि दुसरं एक भाग्य म्हणजे की आमच्या रुचिताताई या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी होत्या, त्यांनी त्यांच्या हातातून त्यांच्या हस्ते आज या मुलींचं स्वागत केलं। खरोखरच मला मनापासून अतिशय अभिमान वाटतोय। आणि दुसरं म्हणजे की प्रत्येक मुलीच्या खात्यामध्ये आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या मुलीच्या खात्यात 5000 रुपये जमा होणार। नगराध्यक्षा सुकन्या योजना ही आम्ही या ठिकाणी चालू केली, बजेटला त्याला चांगली प्रोव्हिजन केले। आता यापुढे भविष्यामध्ये मुलगी जन्माला आली त्यामुळे कोणाला मुलगी ही नकोशी वाटणार नाही, मुलगी आम्हाला हवीशीच वाटते, कारण ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी ही 2 कुळांचा उद्धार करते। एक ती जन्माला आलेल्या त्या कुळामध्ये आणि लग्नानंतर जी ज्या कुटुंबामध्ये जाते त्या कुळाचा देखील ती उद्धारच करत असते। त्यामुळे मनापासून मला हे कार्य करताना एक अभिमान वाटतो आणि एक खरोखरच स्वतःला एक भाग्यवान मी समजतो की ह्या कार्यामध्ये आम्ही स्वतःला ओढून घेतलेलं आहे। उद्या 24 मार्च 2024 क्षयरोग दिन आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही आमचे आरोग्य सभापती आहेत श्री किरण भोईर साहेब यांनी आज 100% बदलापूरमधील सर्व क्षयरोग पेशंट दत्तक घेतलेले आहेत, ज्यांची नोंद ग्रामीण रुग्णालय आणि दुबे हॉस्पिटल इथे ज्यांची नोंद झालेली आहे अशा रुग्णांना दत्तक घेतलेला आहे। आणि त्यांना त्यांच्या गोळ्या औषधांचा खर्च आणि त्यांना पोषण आहार देण्याचं त्यांनी सुरुवात म्हणजे गेली 7 वर्ष ते काम हे करतच आहेत। पण आज पूर्ण बदलापूरचे 100% पेशंट्स ज्यांची नोंद झालेली आहे त्यांना त्यांनी घेतलेलं आहे। तर माझं ह्याच अनुषंगाने लोकांना आव्हान आहे की क्षयरोग हा आता पहिल्यासारखा राहिलेला नाहीये, पूर्णपणे बरा होऊ शकतो। फक्त त्याच्यामध्ये आम्ही जो एक पाऊल पुढे होऊन तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहोत, तर तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे करून आमच्याकडून मदत घ्या आणि स्वतःची काळजी घ्या। आणि त्याच अनुषंगाने आज स्वतःला बरं करताना तुम्ही इतरांची सुद्धा काळजी घ्या। तुम्ही ज्या घरामध्ये राहतात आपल्या घरातील मेंबर्सची
किंवा समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा मास्क लावून बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला झालेला त्रास हा इतरांना कोणाला होऊ नये ह्याची जास्तीत जास्त काळजी घ्या. आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना क्षयरोग मुक्त भारत करायचा आहे. त्या अनुषंगाने पाऊल उचललं गेलेलं आहे. मागील 7 वर्षापासून आपले किरण भोईर सर हे काम करत आहेत. आता तर त्यांच्यावर आरोग्य सभापती म्हणून पण जिम्मेदारी आहे. त्या अनुषंगाने सुद्धा ते पूर्ण शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत असो, आजारी पेशंटच्या बाबतीत असो, सगळ्यांची काळजी ते घेत आहेत. आता त्याच निमित्ताने आम्ही हा पूर्ण ग्रामीण हॉस्पिटलचा आवार सुद्धा स्वच्छ करून देणार आहोत आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून. स्वच्छता तर असतेच, पण अजून व्यवस्थितपणे स्वच्छता करून देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या पेशंट्सना असं वाटलं पाहिजे की आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. असं वाटलं नाही पाहिजे की हे सरकारी हॉस्पिटल आहे आणि तिथे स्वच्छतेचा थोडासा जरी अभाव आहे असं कोणाच्या मनात आलं नाही पाहिजे. या बाबतीत आम्ही जास्तीत जास्त काळजी घेणार आहोत. तसंच आज आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये, ग्रामीण हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या 4 मुलींचं स्वागत केलेलं आहे. किसन कन्या स्वागत योजनेच्या अंतर्गत आम्ही आमदार किसन कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून किरण भोईर सरांनी जवळजवळ 1600 मुलींचं त्यांनी जन्माचं स्वागत केलेलं आहे. त्यापैकी आज 4 इतर मुलींचं आज इथे स्वागत झालेलं आहे. खूप छान वाटतंय की, आणि इतक्या क्यूट, म्हणजे बाळ तर लहान क्यूट असतातच, पण मुली तर इतक्या गोड असतात ना. म्हणजे आता एक पेशंट म्हणाली तुमचे आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला बाकी काही नको. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 8 मार्च 2026 पासून नगराध्यक्ष सुकन्या योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. त्यांना सांगितलं की तुमच्या मुलींचे आधार कार्ड बनले की तुम्ही नगरपालिकेशी संपर्क साधा आणि या नगराध्यक्ष सुकन्या योजनेचा लाभ घ्या, ज्याच्यातून आम्ही 5,000 रुपये तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या भविष्यासाठी फिक्स डिपॉझिट म्हणून देणार आहोत. तर त्यांना खूप आवडली ही संकल्पना आणि ते म्हणाले नक्कीच ताई आम्ही तुमच्याशी संपर्क साधू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. याच्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या या देशामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे पेशंट सुद्धा बरेच वाढत चाललेले आहेत. तर आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालय आणि आपला दुबे रुग्णालय या दोन्ही ठिकाणी HPV वॅक्सिन जे आलेलं आहे, जे मुलींना सर्व्हायकल कॅन्सरपासून प्रिव्हेंट करण्यासाठी उपयुक्त आहेत. तर मी बदलापूरमधील तमाम नागरिकांना आवाहन करेन की आपल्या 14 ते 15 वयोगटातील मुलींना ह्या वॅक्सिनचा लाभ घ्यावा. 4,500चं हे जे वॅक्सिन आहे हे मोफत ग्रामीण रुग्णालय आणि दुबे रुग्णालयामध्ये मिळत आहे. तर आपण नक्कीच ह्याचा पॉझिटिव्ह विचार करा. ह्याचे कुठलेच साईड इफेक्ट नाही आहेत. एकदम जसे आपण लहानपणापासून 0 to 15 वर्ष वयापर्यंत जे आपण वॅक्सिन मुलांना देतो त्या प्रकारचंच हे वॅक्सिन आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण नक्कीच या वॅक्सिनचा उपभोग घ्यावा. याच्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या या देशामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे पेशंट सुद्धा बरेच वाढत चाललेले आहेत. तर आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालय आणि आपला दुबे रुग्णालय या दोन्ही ठिकाणी HPV वॅक्सिन जे आलेलं आहे, जे मुलींना सर्व्हायकल कॅन्सरपासून प्रिव्हेंट करण्यासाठी उपयुक्त आहेत. तर मी बदलापूरमधील तमाम नागरिकांना आवाहन करेन की आपल्या 14 ते 15 वयोगटातील मुलींना ह्या वॅक्सिनचा लाभ घ्यावा. 4,500चं हे जे वॅक्सिन आहे हे मोफत ग्रामीण रुग्णालय आणि दुबे रुग्णालयामध्ये मिळत आहे. तर आपण नक्कीच ह्याचा पॉझिटिव्ह विचार करा. ह्याचे कुठलेच साईड इफेक्ट नाही आहेत. एकदम जसे आपण लहानपणापासून 0 to 15 वर्ष वयापर्यंत जे आपण वॅक्सिन मुलांना देतो त्या प्रकारचंच हे वॅक्सिन आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण नक्कीच या वॅक्सिनचा उपभोग घ्यावा. याच्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या या देशामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे पेशंट सुद्धा बरेच वाढत चाललेले आहेत. तर आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालय आणि आपला दुबे रुग्णालय या दोन्ही ठिकाणी HPV वॅक्सिन जे आलेलं आहे, जे मुलींना सर्व्हायकल कॅन्सरपासून प्रिव्हेंट करण्यासाठी उपयुक्त आहेत. तर
नमस्कार, मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते. 24 मार्च आपल्याकडे जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये माननीय रुचिता मॅडम आणि किरणदादा साहेब यांनी येऊन एवढं म्हणजे आरोग्य विभागाला तुम्ही एवढं काय म्हणतात बळकटीकरण करता, हीच आमच्यासाठी खूपच गौरवाची आणि आनंदाची गोष्ट आहे. जिथे ज्या क्षेत्रातलं आरोग्य विभाग आणि आरोग्य बळकट असेल तिथली प्रगती नक्कीच होईल. त्यामुळे आपण काही जास्त बोलायची गरज नाही. आम्हाला यांचा सपोर्ट आहे आणि यांचं एवढं भक्कम आधार आहे. हाच आमच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही आरोग्य विभागासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे खूप धन्यवाद जे त्यांनी आमच्या आरोग्य विभागासाठी एवढा विचार करून एवढा आम्हाला सपोर्ट आहे. तर नक्कीच आपलं बदलापूर शहर पुढे जाईल आणि आमचा आरोग्य विभाग आणि आमचे सगळे म्हणजे प्रॉब्लेम्स हे पण नक्कीच सॉल्व्ह होतील. त्यांचे भरपूर धन्यवाद. आणि आम्ही आवाहन करते की ऍक्च्युली बदलापूरच्या सगळ्या जनतेने याचा खूप चांगला लाभ करून घ्यावा. आपल्याला एवढे चांगले जर हे मिळतात, प्रोग्रेस करणारी आपल्याला जर आघाडी करणारी एवढी लोक मिळत आहेत तर आपण त्याचा नक्कीच लाभ घ्यावा.